पधारिए, आइए महाराज 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 विराजिए, आइए महाराज पधारिए, आइए महाराज विराजिए। कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए। कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। प्रेम सहित कथा करो, प्रेम सहित कथा करो, प्रेम सहित कथा करो, प्रेम सहित कथा करो। आइए शिवजी कुमार, आइए उमाजी कुमार, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, पधारिए। गोपाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्म अच्युत शंकर प्रवर्तिभिः देवे सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाढ्यापहा। कैलासराणा शिवचन्द्रमौळि, फलेन्द्रमाता मुकुटिधराळि। कारुण्यसिन्धो भवदुःखहारी, तुझविन शंभो मजको न तारी, तुझविन शंभो मजको न तारी। सौराष्ट्रे सोमनाथञ्च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम्, उज्जयिन्यां महाकालम् ओंकारममलेश्वरम्। ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय, ॐ नमः शिवाय। हरि ओम शिवेश्वराय। वरल्यां वैद्यनाथञ्च
हेतु रामेशं नागेशं दारुकावने। ओम नमः शिवाय। हरि ओम जिवेश्वराय। ओम नमः शिवाय। हरि ओम जिवेश्वराय। वाराणस्यात् विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालय तु केदारं कृष्णेशं तु शिवालये। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम जिवेश्वराय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठन् नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम जिवेश्वराय। हरि ओम नमः शिवाय। बोला बोला। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम जिवेश्वराय। हरि ओम जिवेश्वराय। ओम जिवेश्वराय। ओम जिवेश्वराय। ओम नमः शिवाय। हरि ओम जिवेश्वराय। ओम जिवेश्वराय। हरि ओम जिवेश्वराय। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि 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 ओम नमः शिवाय। जिह्वेश्वराय नमो नमः। श्री जिह्वेश्वराय नमो नमः। गुरु जिह्वेश्वराय नमो नमः। शिव जिह्वेश्वराय नमो नमः। जिवेश्वराय नमो नमः। ओम श्री जिवेश्वराय नमो नमः। श्री जिवेश्वर नमो नमः। श्री जिवेश्वर नमो नमः। ओम जिह्वेश्वराय नमो नमः। श्री जिह्वेश्वराय नमो नमः। गुरु जिह्वेश्वराय नमो नमः। ओम नमः शिवाय नमो। ओम नमो श्री जिवेश्वर नमो नमः। गुरु जिवेश्वर नमो नमः। ओम जिह्वेश्वराय नमो नमः। श्री जिह्वेश्वराय नमो नमः। गुरु जिह्वेश्वराय नमो नमः। पार्वती पुत्रा नमो नमः। ओम जिवेश्वर नमो नमः। श्री जिवेश्वर नमो नमः। गुरु जिवेश्वर नमो नमः। श्री जिवेश्वर नमो नमः। ओम नमः शिवाय। हरि 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 ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। वैद्यनाथाय नमो नमः। केदारेश्वराय नमो नमः। ओंकारेश्वराय नमो नमः। वैद्यनाथाय नमो नमः। हरि ओम नमः शिवाय। 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 शिव ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। श्री ओम जय हो। हरि हरि ओम नमः शिवाय। शिव ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। शिव ओम नमः शिवाय। गुरु ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। हरि ओम नमः शिवाय। श्री शिवाय। हरि ओम नमः शिवाय। कुंडली वरदे हरि विठ्ठल। ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की
प्रभु वैद्यनाथ भगवान की जगमित्र नागो महाराज की जिव्हेश्वर भगवान की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। नमोस्तु जगमित्राय ज्ञानसहचारिणे वैद्यनाथ कृपाछत्र छाया निवासकारिणे। देवादिदेव महादेव आशितोष ओंकार स्वरूप सर्व देवांचे आधिस्थान असे देवादेव महादेव यांच्या चरणी मी मस्तक ठेवते आणि आजच्या या कथेला आपण सुरुवात करूया। आज या ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या अगोदर थोडा परिहार द्यायचा असतो, तो सांगते मी थोडा। मी नवीन नाही आहे तुमच्यासाठी, पण सगळ्यांचंच म्हणणं होतं की एक कथा झाली काशीला, नंतर रामेश्वरला झाली, जगन्नाथपुरीला झाली, आळंदीला झाली, काल परवा बीडला झाली आणि गेल्या वर्षी असा ऐकायला आलं होतं की तुम्ही सगळीकडं कथा करत फिरतात, मग परळीच्या ठिकाणी का नाहीत करत, आपल्या गावात का नाही करत। मला खूप आज आनंद होत आहे की मला आज माझ्या घरी म्हणजे माझ्या या जन्मभूमीवर माझ्या कर्मभूमीवर आज मी कथा करत आहे, म्हणून आपल्या सर्वांना खूप आनंद होत आहे। यामुळं आणि या कथेसाठी हे सर्व नियोजन लागतं। 7 दिवसाची कथा करूत म्हटल्या, सर्वात मोठी प्रेरणा माझ्या ह्या सर्व महिला मंडळाची आहे बरं का। त्यांचं म्हणणं होतं आपण 7 दिवस कथा करूया, आणि पद्माताईनं तर मेसेजही टाकून दिला की आपल्याला कथा करायची, हो करूत म्हटलं की टाकूनही दिला। आणि आपल्या सकुळसाळी समाज परळी वैजनाथ हे आपले सर्व ज्ञानीवंत ज्ञानवान खूप जुने कार्यकर्ते आहेत, मी त्यांच्यापुढं बोलणं योग्य नाही, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते। प्रथमतः मी माझे माता पिता, माझे सासू सासरे, माझे गुरुवर्य, माझे देवादिदेव महादेव म्हणजे माझे पतिराज, आणि तुम्ही समोर बसलेले श्रोतेगण आणि गायक मंडळी यांना मी अभिवादन करते। कारण या सर्वांचा मेळ येतो तेव्हा कथा कीर्तन रंगतं। लावणी श्रुती मृदंग टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने, मग तेव्हा आपल्याला ब्रह्मरस कसा आवडीने मिळतो। संगीताची साथ असल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही। मग 7 दिवसाचं आपलं प्रयोजन ठरलं तर हे सगळं साऊंड लागतं, आपल्याला म्युझिक लागते, मग सर्वांचा मेळ करण्यासाठी आपण 1 दिवस ठेवला आणि समाजानंही 1 दिवस इथं कथा ठेवली, त्यामुळं त्यांचेही खूप आभार। आज या ठिकाणी आपल्याला आपल्या या कथेसाठी आपल्या मंडळासाठी पुढं नेणारे नेहमी कार्य करणारे आपल्या मंडळाचं वैभव म्हणजे हे वैभव महाराज यांची आपल्याला खूप मोठी साथ लागते। मृदंगाचार्य गायनाचार्य असा चौकोनी हिरा आहे बरं का हा। मृदंगही वाजविता येतो, गायनही येतं त्यांना, म्हणजे कुठल्याच गोष्टीत कमी नाही, आणि गुरु म्हणून भजनही शिकवतात। आपल्या मंडळातल्या बायकांनाही त्यांनी बरंच तयार केलेलं आहे, त्यामुळे त्यांचेही टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करावं। यानंतर भजनामध्ये सगळंच लागतं, कीर्तना कथामध्ये सगळंच लागतं। गोडी आल्याशिवाय तुम्हाला गोड वाटणार नाही। कीर्तन करताना कथा करताना गोडी आल्याशिवाय गोड वाटणार नाही, मग ती मधुरता आणण्यासाठी आपल्याला साथ देणारे नेहमी तालरत्न असे त्यांचे नेहमी कार्यक्रम असतात, असे ताल शिरोमणी तालमणी असे आमचे मधुसूदन महाराज काळे सातपुते यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया। यानंतर आपल्या मंडळामध्ये वैभव आलं आणि आपली शोभा वाढली, मधुरता आली, म्हणजे आपल्यामध्ये गोडी आली। मग आता राहिलं होतं काय, आपल्याकडं फक्त कमी होती
याची कमी होती, श्रीमंती कमी होती. ते श्रीमंत महाराज आपल्याला भगवान जीवेश्वरांनी दिले. श्रीमंत महाराजांची खूप मोठी साथ आपल्याला लाभली. त्यांचंही आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि समोर बसलेले श्रोतेगण, हे सर्वच महिला मंडळ, सोकुळीसाळी समाजाचे माझे जुने सर्व कार्यकर्ते, यांना मी अभिवादन करते. आणि सर्वात मोठी शक्ती जर असेल ती ही महिला मंडळाची बरं का. त्यामुळं मला खूप उत्साह येतो, त्यांची प्रेरणा मला सतत मिळते. म्हणून आपण या कथेला आपण सुरुवात केलेली आहे. आता आपल्याला कथेकडं वळायचं आहे. आपल्याला आता कथेकडं वळायचं आहे. आणि आज चॅनलवाले, यूट्यूबवाले चॅनलवाले दादासुद्धा आपल्यासाठी इथं आलेले आहेत. त्यांचं एक मोठं चॅनल आहे. खूप छान प्रकारे ते व्हिडिओ एडिट करतात. त्याबद्दल त्यांचंही टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. ज्ञानाचा सागर हे चॅनल आहे त्यांचं. ज्ञानाचं सागर हे नाव टाकायचं, चॅनल येईल, तुम्ही त्यांचे व्हिडिओ पाहायचे. तर अशा प्रकारचे सर्वांची साथ यामध्ये लागली आणि आपण इथे कथेला आज सुरुवात करूया. प्रथम आपला हा सोकुळसाळी महात्मे ग्रंथ, भगवान श्री जीवेश्वर आद्य वस्त्र निर्माता आणि त्यांची माहिती आपल्याला कुठून मिळाली, काय पुरावा, हे कोण होते, काय होते, कसे होते, तर हे आपल्यासाठी हे पुरावा आहे. हा ग्रंथ हा स्कंद पुराणातील 7व्या अध्यायामध्ये भगवान श्री जीवेश्वरांचं वर्णन आलेलं आहे. आणि ते वर्णन संस्कृतमध्ये होतं. ते संस्कृतचं प्राकृत करून संस्कृतमध्ये आपल्या आत्री ऋषींनी लिहिलेला होता तो ग्रंथ. आत्री ऋषींचा जीवेश्वराचा ग्रंथ संस्कृतमधला होता. संस्कृतमधलं प्राकृतमध्ये करणारे आपले कविवर्य भानुदास खडामकर यांनी हा प्राकृतमध्ये ग्रंथ आपल्यासमोर दिला आणि आपल्याला भगवान श्री जीवेश्वरांची माहिती मिळाली. जिव्हेश्वरा नमो जिव्हेश्वरा, स्वकुळनंदन जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा नमो जिव्हेश्वरा, स्वकुळनंदन जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा नमो जिव्हेश्वरा, स्वकुळनंदन जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा जिव्हेश्वरा, स्वकुळनंदन जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा नमो जिव्हेश्वरा, स्वकुळनंदन जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा शिव जिव्हेश्वरा, स्वकुळनंदन जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा जिव्हेश्वरा, स्वकुळनंदन जिव्हेश्वरा. नमो जिव्हेश्वरा नमो जिव्हेश्वरा, स्वकुळनंदन जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा नमो जिव्हेश्वरा, पार्वती पुत्रा जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा श्री जिव्हेश्वरा, पार्वती पुत्रा जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा शिव जिव्हेश्वरा, शंकर पुत्रा जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा श्री जिव्हेश्वरा, शंकर पुत्रा जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा शिव जिव्हेश्वरा, स्वकुळनंदन जिव्हेश्वरा. जिव्हेश्वरा नमो जिव्हेश्वरा, स्वकुळ
जिवेश्वरा जिवेश्वरा सकुळ नंदन जिवे जिवेश्वरा शिव जिवेश्वरा अंकिने नाथा जिवेश्वरा जिवेश्वरा श्री जिवेश्वरा अंकिनीनाथा जिवेश्वरा जिवेश्वरा शिव जिवेश्वरा दशांकिने नाथाय जिवेश्वरा जिवेश्वरा श्री जिवेश्वरा दशांकिनीनाथा जिवेश्वरा 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 पुत्र जिवेश्वरा जय हो स्वरा जिवेश्वरा ओम नमो श्री जिवेश्वरा जिवेश्वरा शिव जिवेश्वरा स्वकुल नंदन जिवेश्वरा 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 स्वकुल नंदन जिवेश्वरा जिवेश्वर भगवान की जगमित्र नागो महाराज राज की जय प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये आपण दुग्ध शर्करा योग श्रावण मास आणि 5वं ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ अशा पावनभूमीमध्ये आपली कथा आज होत आहे. आपल्याला कथा करायचीच होती पण अजून 2 वर्षांना करायची आहे 7 दिवसाची. तर या अशा पावन श्रावण मासामध्ये आणि विशेष म्हणजे आज जन्मोत्सवा दिवशी कथा होत आहे. ही माझं महत्भाग्य मी समजते. वैद्यनाथाची नगरी ही पूर्ण नगरी म्हणजे पूर्ण महादेवाची पवित्र पावन झालेली 5वं ज्योतिर्लिंग इथं झालेली. श्रीयाळ चिलिया बाळाची कहाणी इथे झालेली. आता ही सगळी कहाणी माहीत आहे. आपण थोडी सांगून पुढं जाऊया. चिलिया बाळाची कहाणी इथे झालेली आहे. वटसावित्री ती कहाणी इथे झालेली आहे. गुरुचरित्राचा अध्याय इथं लिहिला गेलेला आहे. आणि रावणानं शिवलिंग नेताना गणपतीनं ठेवून घेतलेलं आहे ते इथं घेतलेलं आहे. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा धन्वंतरी आणि अमृत कलश घेऊन वर निघाले हे 2 रत्न, तेव्हा तो अमृत कलश देवदानवामध्ये युद्ध झालं सुरू की मला पाहिजे अमृत म्हणून ते अमृत लपवलं. ते वैद्यनाथाच्या आपल्या या लिंगामध्ये लपवलेलं होतं. म्हणून वैद्यनाथाचं स्पर्श दर्शन आहे आपल्याला. अशी ही परळी वैद्यनाथाची खूप मोठी कहाणी आहे. यामध्ये आपण किती दिवस बोललं तरी कमीच आहे. आणि संत जगमित्र नागा हे समकालीन ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊलींच्या समकालीनचे हे संत. आणि जेव्हा ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत होते तेव्हा हे संत जगमित्र नागा महाराज म्हणतात तिथे पायरीवर उतरताना कंदील घेऊन उभा होते. आणि त्यांना माऊलींची समाधी झाली. माऊलींच्या समाधीचा माऊलींचा विरह सहन झाला नाही. तेव्हा ते फिरत तीर्थयात्रा करत परळी वैद्यनाथाच्या ठिकाणी इथे आलेले आहेत. आणि इथे त्यांना बराच त्रास झाला, बऱ्याच जणांकडून त्रास झाला, पण तरीही ते संत होते. आणि मग त्यांनी इथे संजीवन समाधी आहे बरं काही समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी समाधी घेतली समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी समाधी घेतली आळंदी. हे भोवती शोभे संत मादी भोवती शोभे सिद्ध मादी समाधी घेतली आळंदी समाधी
आपण भारतामध्ये राहतो तर आपलं खूप भाग्यवान आहोत. भारतालाच फक्त माता म्हणतात आणि या भारतामध्ये महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हटलेली आहे. या संतांच्या भूमीमध्ये मराठवाड्यामध्ये 5 ज्योतिर्लिंग आहेत. आपण मराठवाड्यात राहतो आणि त्या एक ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथाच्या ठिकाणी आपण इथे वास करत आहोत. आपलं एवढं, आणि हे परळी वैजनाथ म्हणजे भू कैलास म्हणिती कलीचे, भूवैकुंठ पंढरीला म्हटलेलं आहे, भूवैकुंठ कलियुगातला, आणि हे कैलास म्हणजे आपण जायच्या आधीच कैलासवासी आहोत बरं का. कैलासवासी नंतर लिहितात पण आपण कैलासवासी आहे तोपर्यंत आहेत, कैलासामध्ये राहतो. अशा प्रकारचं हे परळीचं महात्म्य आहे. यानंतर आपण ज्या संस्कृती, आपली ही भारतीय संस्कृती ही विविध संतांनी, विविध सणांनी, विविध देवदेवतांनी नटलेली आहे. अनेक प्रकारचे देव, अनेक प्रकारचे संत वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये त्यांनी बांधून घेतलेले पण आहे बरं का. पण देव कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये बांधल्या जाऊ शकत नाही. देव कुठल्या जातीचा नसतो, कुठल्या धर्माचा नसतो, मग आपण त्याला सीमित का ठेवायचं. भगवान जीवेश्वराचं मला असंच वाटलं की तुम्ही म्हणता ही कथा रोज ऐकतात, ह्या महिलांना विचारा, त्या नेहमी ऐकतात कथा, तरी पण त्यांना उत्सुकता का असते. या गीतार्थाची थोरी स्वयंशंभू विवरी, ते तर चमत्कारू भवानी चमत्कारोनी प्रश्न करी. गीतार्थाची थोरी रोज भगवान शंकरजी गीता घेऊन बसायचे रोज वाचायला. पार्वतीने एके दिवशी प्रश्न विचारता, तुम्ही रोज ती भगवद्गीता काय घेऊन बसता, रोज 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 तेच वाचायचं, रोज तेच वाचायचं, काय आहे त्यामध्ये. ते म्हणले, अगं देवी, जैसे का स्वरूप तुझे नित्य नूतन देखीजे, तैसी जाण हे गीता तत्व. देवी, तुझं स्वरूप मला पाहिल्यानंतर जसं रोज पाहिलं की रोज वेगवेगळं दिसतं, तसं हे गीता तत्व आहे, तसं ही कथा आहे. तसा जीवेश्वराचा साळी महात्म्य ग्रंथसुद्धा तसाच आहे. ज्या ज्या वेळेला आपण उघडून अभ्यास रूपाने मी पाहते त्याच्यामध्ये त्या वेळेला वेगवेगळे अर्थ माझ्यासमोर येतात. आणि कथेचं महत्त्व आहे बरं का. भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीसोबत स्वयंवर उगाच नाही केलं. रुक्मिणीनं पाहिलं नव्हतं आणि भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा पाहिलं नव्हतं. मग भगवान श्रीकृष्णाने विचारलं, मग तू माझ्यासोबत लग्न करायला का तयार झालीस. तेव्हा रुक्मिणी माता काय म्हणतात, त्या म्हणतात, मी तुमचं फक्त रोज कथा ऐकत होते, रोज तुमच्या कथा ऐकत होते. म्हणजे कथेचं एवढं महत्त्व आहे. म्हणून श्रीकृष्णांनी त्यांना जवळ केलं, रुक्मिणी मातेला. आणि कथेचं एवढं महत्त्व आहे. रोज रोज आपण जेव्हा घ्याल जवळ तेव्हा आपल्याला वेगळा अर्थ. जेव्हा श्रीराम प्रभू, त्यांचा अवतार कार्य संपवायचं होतं श्रीराम प्रभूंना, पण त्या अयोध्येतले सगळे लोक म्हणायला लागले की आम्हाला तुमच्यासोबत यायचे. सगळे रडायला लागले, आम्हाला तुमच्यासोबत यायचे. वरून रथ आला बरं का. ठीक आहे म्हटले, मी तुम्हाला सोबत घेऊन जातो म्हटले. सगळे अयोध्या नगरीतले रथामध्ये चढले श्रीरामासोबत. पण आमले हनुमान राया असे बाजूला उभे होते. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, अरे हे तर माझा एवढा भक्त जवळचा, लोक काय म्हणतील, हे सगळे माझ्यासोबत येऊ लागल्यात. अरे हनुमान राया, तुला यायचं नाही आहे का तुला जागा नाही आहे म्हणून तू नको म्हणतोयस का, गर्दी आहे का, तुला वाटलं का मी येऊ देणार नाही तुला, चल ना, चल मी तुला माझ्या जवळ जागा देतो तुला. तेव्हा हनुमान राया म्हणतात, नाही, कारण तुम्ही जेव्हा तिकडे जाल, वैकुंठामध्ये जाल तुम्ही, तेव्हा त्या वैकुंठ लोकामध्ये, स्वर्ग लोकामध्ये तुमचं नामस्मरण असणार आहे का, तुमच्या कथा कीर्तन ऐकायला मला मिळणार आहेत का. नाही म्हणले, अरे मी आहे ना, नाही मला तुझी गरज नाही म्हटले, मला तुझ्या गुणाचं वर्णन ऐकायचे. म्हणून हे महाराज जे अगोदर अभंग म्हणतात का, कुठेही जिथं कथा चालू असेल, कोणतीही कथा चालू असू द्या, जिथं भगवंताचं वर्णन चालू असेल तिथं श्रीराम हनुमान राया अगोदर आपलं आसन टाकून येऊन बसलेले असतात बरं का. आणि ते आईये महाराज पधारी ये म्हणतात. हे काही आमचं स्वागत नसतं,
हनुमानरायाचं स्वागत असतं. हनुमानराया अगोदर येऊन आसन टाकून बसलेले असतात. वक्त्याच्या अगोदर श्रोत्यांनी यायचं असतं. असं हे कथेचं महत्त्व आहे. असं कथेचं महत्त्व आहे. आणि आपला हिंदू धर्म आहे. आपला कोणता धर्म आहे? आपला हिंदू धर्म आहे. प्रत्येकाला देव वाटून दिलेले आहेत बरं का देवानं. तसं एक आपल्या धर्माकडे आले जीवेश्वर. मग हे जीवेश्वर कसे? ते आत्री ऋषींनी आपल्यासमोर आणले. आत्री ऋषी म्हटलं की आपल्यासमोर काय उभं राहतं? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मग दत्तात्रयाची कथा त्यांनी पहिल्या 5 अध्यायामध्ये घेतलेली आहे. आपल्याला दत्तात्रयाची कथा सर्वांना माहीत आहे. मी थोडक्यात सांगेल, कारण दत्तात्रयाची कथा कशामुळे आली आहे? सती अनुसयामुळे आलेली आहे. सती अनुसयाचं महत्त्व, पातिव्रतेचं तिचं महत्त्व सांगण्यामुळं ती अनुसयाची कथा तिथे आलेली आहे. आणि मी त्या पातिव्रतेचं महत्त्व सांगण्यामुळंच ही कथा सांगणार आहे. अनुसयेचं महत्त्व मला सांगायचं आहे. आपण आज ते ऐकूया. एके दिवशी म्हणे लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री गप्पा मारत बसल्या होत्या. त्यांना गर्व झाला. नारद मुनी तिथून जात होते. त्या गप्पा करत होत्या, माझं नशीब खूप मोठं आहे, मी भाग्यवान आहे, मी भाग्यवान आहे, असं त्यांची चर्चा चालू होती. आणि तिघींनी पुन्हा विचार काय केला की नाही, आपल्यासारखं कोणीच नाही, आपणच खऱ्या पतिव्रता आहोत. आपल्यासारखं ह्या जगामध्ये, ह्या तिन्ही लोकांमध्ये कोण नाही, स्वर्ग मृत्यू पाताळ इथे कोणी नाही. नारद मुनी रस्त्यावरून जाऊ लागले. त्यांनी ह्या तिघींचं म्हणणं ऐकलं. नारद मुनींनी घरात प्रवेश केलेला आहे. या तिघींनी संत आले म्हणून त्यांचं पूजन केलेलं आहे. नारद मुनी येतात आणि त्यांनी तुमचं बोलणं काय चालू होतं विचारतात. त्या तिघींचं बोलणं ते ऐकून घेतात. अरे नारदा, आम्हाला सांग, तू तिन्ही लोकात फिरतोस, तू पृथ्वी लोकात जातोस, मृत्यू लोकात जातोस, स्वर्ग लोकात जातोस, तिथे सांग बरं, आमच्यासारख्या कोणी पतिव्रता स्त्रिया आहेत का? नारद मुनी म्हटले, चांगलीच कळ लागली म्हणे, आता बरं झालं. पण नारद मुनीला काय, ह्या देवाच्या अंगना आहेत बरं का. नारद मुनी म्हणजे संत. जेव्हा गर्व होतो ना तेव्हा संतालाच पुढे यावं लागतं. संत म्हटले नाही, यांचा ह्या देवाच्या अंगण आहेत, ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मुख्य पत्नी आहेत, यांना सृष्टीचा कारभार पुढे चालवायचा आहे, तर मग आपण यांचा गर्वच काढावा लागेल म्हणे. मग आता ते म्हणतात नाही, मी मृत्यूलोकामध्ये गेलो होतो, तिथं आत्रीची अनुसया खूप महान पतिव्रता आहे. तिची सगळे देवसुद्धा तिचे दर्शन करायला येतात आणि लोक देवसुद्धा तिला थरथर कापतात म्हणे. म्हणे आमच्यापेक्षा महान आहे का ती? हो हो, तुमच्यापेक्षा खूप महान आहे. मग ह्यांना तर अजून जास्तच गर्व आला. त्यामुळे आता आम्हाला तिचं ती कशामुळे एवढी महान झाली? ती पतीची सेवा खूप करते म्हणे. पतीची सेवा केली की पतिव्रता तिला म्हणतात. आणि त्या पतिव्रतामुळं तिने सर्व देवाला जिंकून घेतले असं म्हणून नारद मुनी सांगत आहेत. नारद मुनी सांगत आहेत. त्यांना वाटलं आता मग आपल्यापेक्षा कोणी मोठं म्हटल्यावर कुणालाही हे वाटतंच ना, जाऊ द्यावं वाटतं का? ती म्हटली नाही, आम्हाला तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करायचं आहे, पातिव्रत्य हरण करायचं आहे अनुसया, आणि आम्हीच जगामध्ये तिघीजणी श्रेष्ठ आहोत हे जगाला दाखवून द्यायचं आहे म्हणतात. मग ते म्हणतात आता सांग ना नारदा, याच्यावर विचार तूच सांग. नारद म्हणतात तुम्ही काय करा, आता ह्या देवांनाच पातिव्रत्य भ्रष्ट करता येईल. तुम्ही तिघीजणी ते देव येतील तेव्हा रुसून बसा म्हणतात. आणि मग त्या देवाकडून वधून घ्या, ते देवांना पाठवा अनुसया मातेकडं, त्यांचं पातिव्रत्य भ्रष्ट करून ते आणतील, मग तुम्ही श्रेष्ठ होतील. मग त्या भ्रष्ट होऊन जातील अनुसया माता. तिने देव बाहेरून यायच्या असत्या, तिघीजणी आपापल्या महालामध्ये. मग ते रुसून बसायचं. तर तुम्हाला सोंग माहीत आहे ना कसं रुसून बसतात, केस मोकळे सोडायचे. महाराज माहिती आहे का? यांना माहीत असन. बायका रुसून बसल्यावर कसं असते अध्यक्ष? बायका रुसून बसल्यावर मग कसं असते? ठोंबरे साहेब, बायको रुसून बसली तर मग कसं असते, कसा अवतार असते, कसं विनवावं लागतंय तिला. पण इकडं बघा, झोपलेल्याला उठवायचं खूप सोपं असतं, पण झोपीचं सोंग घेतलेल्यांना किती अवघड जातं ना उठवायला. तसं ह्या सोंगच करू लागल्या, त्यांना खूप अवघड गेलं. तिन्ही देव आलेले आहेत. तिन्ही देवांनी काय झालं विचारलेलं आहे. आपापल्या मांडीवर घेतलेलं आहे. त्यांचं तोंड पुसत आहेत. तुम्हाला कोणी बोललं का, रागवलं का म्हणून विचारणा करत आहेत. विचार केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि बाळ हट्ट
आणि स्त्री हट्ट, हे 2 हट्ट म्हणतात पुरवावेच लागतात. कारण एखादं बाळ चलत चलत रस्त्यामध्ये जर बसलं खाली आडून, ते उठतच नाही, मला हेच पाहिजे म्हणतंय, मग त्याला घेऊन द्यावंच लागते, त्याच्याशिवाय तो पुढं चालतच नाही. तसं स्त्रीच आहे, जर तिच्या मनासारखं नाही ऐकलं तर उद्याची पंचायतच नाही. महाराजांना माहीत असं आहे की नाही, रुसणं फुगणं काही नवीन आहेत, जरा असणारच आहे. हे असे 12-12 वाजेपर्यंत फिरणार, मग का नाही त्या रागात येणार. अशा प्रकारे मग त्या 3 जणींना रुसून बसलेल्या आहेत. 3 जणांचे आता तिथं गत्यंतर झाले नाही. तिन्ही देव हरले त्या आपल्या पत्नी पुढं आणि म्हटले आता आपल्याला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणले चला त्या निमित्तानं आपल्याला अनुसया मातेचं दर्शन होईल म्हटले. असं तर ह्या सोडणार नाहीत. मग 3 जण देव गेलेले आहेत म्हणले. पण आता 3 जण बाहेर भेटले आणि भेटल्यानंतर 3 जण भेटल्यानंतर म्हटले आता आपल्याला असं नाही जण जाता येणार, अशा स्वरूपामध्ये नाही. 3घांनी भगवे वस्त्र प्रावरण केलेले आहेत आणि अनुसया मातेच्या दारात गेलेले आहेत. आय मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटो दत्त सख्या अवधूता, मज भेटून जाहो दत्त सखा अवधूता, मज भेटोनी सख जाओ दत्त सखा भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. का कमंडलू तुम्ही विसरून आला इथे, का कमंडलू तुम्ही विसरून आला इथे, काखेची झोळी ती विसरून गेला कुठे, प्रिय श्वान आज ते तुम्हास बेकानसे, परी तुम्हास पुरते ओळखिले मी आता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता, मज भेटून जाहो दत्त सख्या अवधूता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव जिव्हेश्वर भगवान की जय. भिक्षा वाढत आहेत, तुम्ही जेवण करून जा. अतिथी धर्म आमचा धर्म आहे, तुम्ही जेवण करून जा. तुम्हाला काय हवं विचारतात, पाणी हवं का अन्न हवं, ते काहीच नको म्हणतात. आम्हाला ही भिक्षाच नको आहे. मग काय हवं आहे, त्यांनी वेगळीच भिक्षा मागितली. त्यांना आम्हाला तुम्ही स्तनपान करा अशी भिक्षा मागितली. मग तिने अंतर्ज्ञान ऋषीमुनी आत्री ऋषीमध्ये ध्यानाला बसलेले आहेत. पतीची ध्यान मोडायचं नाही आहे, पण तिने पण अंतर्ज्ञान लावलं आणि दोघांची मधून गुह्यत गोष्ट झाली. तेव्हा आत्री म्हणतात हे माझ्याकडलं कमंडलू घेऊन जा. कमंडलूने आणि हे जल त्यांच्यावर शिंपड आणि त्यांनी म्हणाल ती भिक्षा वाढ त्यांना. मग तेव्हा आत्री ऋषीच्या कमंडलूमधलं सिद्ध केलेलं जल घेऊन गेलेले आहेत आणि त्यांच्यावर शिंपडलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश साक्षात 6-6 महिन्याचे बाळ झालेले आहेत. आणि अनुसया मातेला नवल वाटलं. अनुसया माता एक इकडं एक खांद्यावर ठेवून घरात आलेली आहे. आपल्या आत्री मुनींना सांगत आहे, तिला आनंद झालेला आहे की मला बाळं आले, 3 बाळं आले. घरात जाती आणि आत्री ऋषींनी ओळखलेलं असतं. ते म्हणते आता पाळणे बांध. 3 पाळणे बांधलेले आहेत. सर्वांना सुवासनी बोलून त्यांचं नामकरण ठेवलेलं आहे. पण आत्री ऋषी म्हणतात यांना नाव ठेवायला जागाच नाही आहे आपल्याला. सत्वगुण रजोगुण तमोगुण रूपी हे भगवंताच्या मूर्ती आहेत. तर एकाला सत्व रज आणि तम अशी त्यांनी नावे दिलेली आहेत. असे तिथं मळमूत्रामध्ये ते देव रोज त्या अनुसया मातेनं आपल्या पतीची सेवा न विसरता त्या बाळांची सुद्धा सेवा करायची. म्हणून ती अनुसया होती बरं का. असूया कुठल्याही प्रकारची असूया नसलेली ती अनसूया. आपल्या संसारामध्ये आपल्या असूया कधीच पूर्ण होत नाही. आज आली एक वस्तू की उद्या एक दुसरी असती. आज पाटल्या केल्या की पुन्हा वाटतात बांगड्या करावं, बांगड्या केल्या की वाटतं त्या आज अरुणाताईच्या गळ्यात वेगळाच हार होता, आता दुसऱ्या वेळेस मला तो करायचाच आहे. आपली अशी असूया असते, म्हणजे आपली असूया संपत नाही. मग हिचं नाव काय? अधिक असूया.
तिला कसल्याही प्रकारची असूया नाही, ती अनुसूया. पतिव्रतेचा ऐसा नित्य नेम चराचरी, न विसंबे क्षणभरी. स्तनपान करुणी निर्धारी, सेवा करी पतीची. अशा प्रकारची ती सेवा करू लागली. 12 सहस्त्र वर्ष तिथे बाळ राहिलेले आहेत. आणि मग नारद मुनी तिथे आलेले आहेत. सृष्टीचा कारभार जिथल्या तिथं राहिलेला आहे. नाही म्हटले आता इथं ठेवून चालणार नाही, आपण काय करूया, त्या तिघींना अजून एकदा जाऊन पाहूया त्यांचं काय झालंय. त्या तिघीजणी आता आक्रांत करीत बसलेल्या आहेत, आपले पती कुठे गेले. 12 सहस्त्र वर्ष झालेले आहेत, अजून कसे नाही आले. मग तेव्हा नारदाला म्हणतात, नारदा सांग ना आम्हाला. अरे म्हणतात, नारद पण खूप विनवणी घेतात आणि म्हणतात मी सांगतो. अत्री अनुसयाच्या घरी त्यांना बाळं नव्हते, 3 बाळं झालेले आहेत त्यांना, ते बहुतेक तुमचे पतीच असावे. मग आम्हाला घेऊन चल. आता घेऊन चल म्हटलं तर ते म्हणले पण तुम्हाला किती गर्व आहे, आणि ते अनुसया माता कशी, तुम्ही कसे. नाही, तुमच्यापाशी तुम्हाला काय करावं लागन, तुमच्या गर्वाचा हरण इथंच सोडून द्यावा लागन, तो तुमच्या जवळचा गर्व. संतापाशी जायचं असेल आत्री ऋषीपाशी, तर संताकडे जाताना कसं जावं म्हणतात, शास्त्र सांगतं. आपल्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शनः. संतापाशी गुरुपाशी जाताना कसं जायचे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा. आपण जर त्यांना काय विचारायचे आणि काय विचारलं पाहिजे, तिथं जाऊन विचारलं पाहिजे का वा आमच्या लेकाला पोरगच होईना झालंय, विचारायचं का असं संताजवळ गेल्यावर, माझ्या पोराला नोकरीच लागा नाही, हे असे प्रश्न विचारायचे का संताजवळ गेल्यावर. नाही, आमच्याला सांगा मोक्षाचे कारण काय आहे, मोक्ष कशाने प्राप्त होतो, विचार कशाचा करावा, सार काय, या संसारामध्ये आसार काय, सार काय, संसार करत करत परमार्थ कसा करावा, अशा गोष्टी संताजवळ जाऊन विचारायच्या असतात. मग ते म्हटले तुम्ही आता काय करा, चला पण हे सगळं इथं सोडा. संताजवळ जायच्यावर असं जावं लागत आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथे आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते तर सेवा हा, ते जे ज्ञानाचा करुठा, ते तर सेवा हा दारवंठा, तू स्वाधीन करून की सुबटा ओळगुनी. भगवंतानं सांगितलेले तू स्वाधीन कर, ती तर सेवा करावं लागती. ते तर सेवा, ते ज्ञानाचा करुठा, ज्ञानाचे आगर आहेत ते तर सेवा हा दारवंठा आहे. मग त्या तिथं सेवा करूनच तुम्हाला त्यांच्याकडून ज्ञान मिळवावं लागेल. आणि मग तनुमनो जिये चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळं. तनानं मनानं आणि जीवानं सांगितलेलं आहे. गुरुला धनानं सांगितलं नाही बरं का. गुरुपाशी संतापाशी धन लागत नाही, तनानं मनानं आणि आपला जीव ओवाळून टाकला पाहिजे, अशी संतांची सेवा केली पाहिजे, असं ते नारद मुनी सांगत आहेत. आणि तुम्हाला त्याप्रमाणे आलं तर तुम्हाला तुमचे देव भेटतील म्हणतात. कारण आपल्याला आत्री ऋषींकडे जायचे. मग ह्या तिघींना घेऊन नारद गेलेले आहेत. नारद तिथे दारात गेलेले आहेत. अनुसया मातेला लांबूनच आवाज दिलेला आहे नारद मुनींनी, माते माते पळ, ये लवकर लवकर ये, इकडं बघ. अनुसया माते आलेली, काय रे नारदा काय आज, अगं ह्या तुमच्यासाठी ना सुना आणल्यात म्हणते 3. अरे माझे बाळा अजून लहान लहानच आहे, मग त्यांना वेटिंग करावी लागणार. आत्री ऋषींनी ओळखलेलं असतं, तिघीजणी आलेल्या आहेत. आणि मग आत्री ऋषी म्हणतात आता यांची परीक्षा पाहणं, खूप परीक्षा पाहणं बरोबर नाही, चला देऊन टाका म्हणतात यांना. तिन्ही ऋषी घ्या पाळण्यापाशी नेतात त्यांना. त्यांचंही पतिव्रता असतात, त्या महान पतिव्रता असतात. अनुसया मातेचं पतिव्रतेचं महत्त्व मला सांगताना ते सांगायचं होतं की बघा, तिच्या पतिव्रतेच्या सेवेमुळं देवतीनी देव 6 महिन्याचे बाळ झालेले आहेत. 6 असंच बऱ्याच पतिव्रता होऊन गेलेल्या. सीता पतिव्रता होऊन गेली, तारा, मंदोदरी, अहिल्या, ह्या पंचपतिव्रता होऊन गेलेल्या आहेत. आणि या पंचपतिव्रतामुळे खूप त्यांनी आपल्या सावित्रीनं तर सत्यवानाला
यमलोकातून सोडून आणलेला आहे. आले फक्त पतिव्रता म्हणजे काय? पतीची सेवा करणे. पतीची सेवा करणे म्हणजे काय? पतीचं सर्व मनासारखं ऐकणं. बरं आपलं काय? आले का म्हणून राग राग लगेच ग्लास द्यायचा. पाणी दे म्हणल्यावर आपण पाणी देतो. आल्या आल्या पाणी देतात का आपण? मग पतिव्रता म्हणजे आजची पतिव्रता वेगळी आहे. आजची पतिव्रता ती आहे जी आपल्या पतीला वाईट व्यसनापासून दूर करते. आजची पतिव्रता आपल्या मुलांना बाहेर वाईट मार्गाला जाऊ देत नाही. आपल्याला हे पतिव्रते करायचे, आपण ते करू शकणार नाहीत त्यांच्यासारखं. पण हे कार्य केलं, समजा पती आपले काही वाईट कार्य करत असेल, कुठल्या वाईट मार्गानं आपल्या घरात पैसा येत असेल तर आपण त्याला अडवू शकतो. अशा प्रकारचं जर आपण थोडं थोडं जर घरामध्ये लावलं तर ते आपलं सुद्धा पतिव्रता सेवाधर्म होऊन जाईल. आणि स्त्रीचं काय असतं महत्त्वाचं? स्त्रीचं जास्तीत जास्त महत्त्वाचं असतं ते चारित्र्य. ते सांभाळलं की झालं. मग भजन करा, पूजन करा, कुठेही जा, फक्त स्त्रीला महत्त्वाचा, कारण स्त्रीचा चारित्र्य हा महत्त्वाचा दागिना आहे. इफ वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट. इफ हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट. बट कॅरेक्टर इज लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. जर तुम्ही थोडी संपत्ती हरवली तर तुम्ही काहीच हरवलं नाही जीवनातलं. तुमच्याकडून काही संपत्ती थोडी हरवली, पैसे, काहीच हरवलं नाही तुमच्याकडून. काही तुमच्या शरीराचा एखादा भाग कमी झालाय, शरीर तुमचं दुखायला लागलंय, एखादा भाग काढून टाकलाय, काहीतरी थोडं तुम्ही उगा कंबर दुखायली, गुडघे दुखायले म्हणून दुखायले म्हणून घरीच बसायचं नाही. मग ते काहीतरी थोडं आपण गमावलंय. पण चारित्र्य गमावलं, सर्व काही गमावल्यासारखं आहे. ही स्त्रीला महत्त्वाचा दागिने म्हणजे चारित्र्य आहे आणि ते जपणं खूप महत्त्वाचं आहे. राष्ट्रस्य चित्तम कृपणस्य वित्तम मनोरथम मानुष दुर्जनानम स्त्रियाश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. हे एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. राष्ट्राचं चित्त आपल्याला कळलं का? पहलगाम हल्ला होणार आहे म्हणून. पहलगाममध्ये आपले गेलेले लोक फिरायला म्हणून गेलेले होते. पहलगाम हल्ल्यामध्ये 22 एप्रिलला आपले लोक फिरायला गेलते. आपले मुलं घरात ठेवून गेलेले होते. आई होत्या, काही मुलं होते, आई वडील घरात सोडून गेलेले. पण त्यांना माहीत होतं का एखाद्या राष्ट्राचं चित्त कुणाला कळत नाही. पाकिस्तानमध्ये काय चालू आहे ते आपल्या इथं नाही कळणार. राष्ट्रस्य चित्तम, कृपण मनुष्याचं धन कुठून येतं हे कळत नाही. वाम मार्गानं पैसा येतो. तिथं आत्ताच एवढं एकच मजला बांधलेला होता, त्यांच्याकडे लगेच 4 मजले बांधलेले कसं काय झाले हो? कृपण मनुष्याचं धन कुठून येतंय ते समजत नाही. राष्ट्रस्य चित्तम कृपणस्य वित्तम मनोरथम दुर्जन मानुषान. दुर्जन मनुष्याच्या मनात काय चालू हे कळत नाही. स्त्रियाश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम. स्त्रियाचं चरित्र आणि पुरुषांचं भाग्य हे देवाला सुद्धा कळालेलं नाही म्हणतात. फक्त आपण काय सांभाळायचे? आपलं चारित्र्य सांभाळायचे. मग अनुसया मातेनं तिच्या चारित्र्यामुळं 6 महिन्याचे बाळ केले तिन्ही देवांना. आणि मग तिन्ही देव ते आता घेऊन चाललेले आहेत, देवांनी मोठे केलेले आहेत. फक्त आता ते म्हणतात की अनुसया माता म्हणतात हे पाळणे रिकामे ठेवून जाऊ नका, कारण मला तुमची सवय लागलेली आहे. असंच तुम्ही जाताल तर मी काय करू? मग तेव्हा तिघांनी त्यांच्या अंशरूपाने एक मूर्ती तिथं उभा राहिलेली आहे. आणि ती दत्तात्रयाची मूर्ती, 3 शिरे 6 हात अशी दत्तात्रयाची साक्षात मूर्ती तिथे उभी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यानंतर दत्तात्रय जन्म झालेला आहे. तिन्ही देव आपल्या आपल्या ठिकाणी गेलेले आहेत. यानंतर पुढच्या 6व्या अध्यायामध्ये सृष्टीची रचना आलेली आहे. सृष्टीची रचना आपण पाहूया. सृष्टीची रचना कशी झाली ही आपल्या 6व्या अध्यायात सर्वांनाच माहीत आहे. पूर्वी कोठेच नव्हते काही, तारा चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. ब्रह्माला अहम झाला आणि तिथं त्याला वाटलं की हे मीच आहे फक्त.
ब्रह्माच्या तेजातून माया उत्पन्न झाली, मायेच्या तेजातून ब्रह्मा आणि विष्णू तयार झाले आणि ओंकार स्वरूप आपले महादेव या तिघांनी त्या 3 रूपाने त्यांच्या अंशामधून स्त्रिया 3 काढल्या, लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री, आणि इथून पुढं सृष्टीला सुरुवात झाली. सृष्टी सर्व निर्माण झाली. 33 कोटी देव तयार झाले. 33 कोटी देव तयार झाले. देवाच्या अंगना तयार झाल्या. फक्त एक उणीव राहिली, त्यामध्ये 2 नंबरची मानवाच्या मूलभूत गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. यामध्ये 2 नंबरची उणीव होती ती वस्त्र. मानवाला फक्त वस्त्र नव्हते त्यावेळेला. अन्न, स्वतः विष्णू अन्न झाले होते आणि ब्रह्मदेव पाणी झाले होते. मायानं सांगितलंच होतं, तुम्ही तुमच्या अंशातून ही सृष्टी निर्माण करा. विश्वकर्म्यानं सर्व सृष्टी निर्माण केली होती. सर्वांना घरं राहायला झाले होते आणि मग मानव तेव्हा त्या काळामध्ये सर्वजण देव आणि देवाच्या अंगणा, झाडाच्या साली आणि पाने गुंडाळून राहत होते. मायेला वाटलं सर्व खूप छान झाले, सृष्टी नटलेली आहे, झाडं हिरवेगार, श्रावण महिन्यात कसं वाटतं, पर्वत सगळे डोंगर छान छान दिसतात, तसं वाटलं आता मायेला. सर्व खूप छान झालं आहे. भगवान शंकर आणि माया बोलत असतात. भगवान शंकरजी म्हणतात, मलाही वाटतं की आता फक्त वस्त्रासाठी काहीतरी करावं लागणार. माया म्हणतात, आता ही तुझ्याशिवाय नाहीच, तुलाच करावं लागणार आहे. वरी बोचके धरून चालत होते बरं का, आणि एकमेकांना पाहून हसत होते. अरे हे तर पाणी नाही, काहीच नाही, हे काच आहेत. अशा प्रकारचा विचित्र मंडप, वेगवेगळ्या बैठका, सगळीकडे समया अशा प्रकारचं ठेवलेलं होतं. आणि मग तिथं भगवान शंकरजीचं वराड निघालेला आहे. नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचा वराड निघालेला आहे. आपल्याला गडबड आहे, जरा टाइम होत आलेला आहे. आपला लग्नाची मुहूर्त आलेली आहे घटिका. नवरजीवेश्वराला एक ब्रह्मदेवानं वेगळा घोडा तयार केला होता, श्यामवर्ण श्यामकर्ण, आणि तिथलं ब्रह्मदेवाचं ते ब्रह्मपुरी नगरीमध्ये सगळं वराड जीवेश्वराचं स्वरूप पाहून आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणत होते, ही मूर्ती वेगळीच दिसत आहे. ब्रह्मदेवाच्या हाताची मूर्ती नव्हे साची म्हणत आहेत. आणि ती मूर्ती ब्रह्मदेवाच्या हातची होती का हो? नव्हती. ती होती शंकरजीच्या हातची. सगळं जग आपल्याला ब्रह्मदेवानं बनवलंय, पण फक्त जीवेश्वराला शंकरानं बनवले. म्हणून सगळेजण विस्मयचकित झालेले होते. श्रीमंत पूजन झालेलं आहे. जुन्या पद्धतीचं लग्न आहे. 1 दिवस जातो आपला कथेमध्ये लग्नाचं वर्णन करण्यात आहे. तसे इथं 2-3 अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. रुखवताचं जेवण केलेलं काय आहे, रुखवत कसा होता, भगवान जीवेश्वराला घोड्यावर तो घोड्याचं वर्णन आलंय, घोडा कसा होता, भगवान जीवेश्वरांना वाजत गाजत आणलेला आहे. वाजत गाजत आणि भगवान शंकराचे भृंगी शंकराचं, भगवान शंकराचं वराड तुम्हाला तर माहिती आहे, भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. आपल्याला करायचंय, ते पण करायचंय. भूते वेताळे नाचायलेले असं आनंदामध्ये निघालेले आहे भगवान जीवेश्वराचं वराड बरं का. आणि मग इथं मध्ये येऊन ठेपलेलं आहे. ब्रह्मपुरी नगरीमध्ये आलेला आहे. आणि या ब्रह्मपुरी नगरीमध्ये मोठा थाट झालेला आहे. आणि नारद मुनी तिथे आलेले आहेत, ब्रह्मदेव आलेले आहेत, विष्णुदेव आले, 33 कोटी देव आलेले आहेत. सर्वांना बसण्याची वेगवेगळी, सर्वांना अक्षदा द्या, अक्षदा द्या. अक्षदा दिल्या का सगळ्यांना? अक्षदा द्या. आणि तिथं जमलेले आहेत सर्वजण. आणि मग अगोदर मौजी बंधन केले बरं का जीवेश्वरांचं. मौजी बंधन आपल्यामध्ये आहे. मौजी बंधन केल्याशिवाय लग्न करू नका मुलांचे. मौजी बंधन तिथे अगोदर जीवेश्वरांचं केलेलं आहे आणि मग लग्न लावलेलं आहे. शास्त्र सांगतं, मी सांगत नाही, शास्त्रामध्ये आहे. आणि मग तिथं भगवान जीवेश्वर आहेत, माता अंकिनी उभा राहिलेल्या आहेत आणि नारद मुनींनी अक्षदा म्हणायला सुरुवात केलेली आहे. चला, नवरदेवाचे मामा नवरीचे मामा अक्षदा पोचलं सर्वांना. शुभम भवतु सावधान शिवतनय वरिष्ठं सर्व कल्याण मुहूर्तं कमलफर्षहस्तं शोभितं मोदकेन अरुणकुसुममाला व्याललंबोदरेण मम हृदय निवासं श्री गणेशं नमामि. शुभं भवतु. सावधान राजा भीम
मकरुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणावरानुपवरा कोणासी म्या देई गे आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर्पू म्हणे रुक्मा पुत्र वडील त्याची पुसणे कुर्या सदा मंगल शुभम तु सावधान आले मूळ म्हणून प्रथम जय कन्या निघे सासरी माता घालोनी भूषणे म्हणतसे सांभाळ तोडे सरे भाली कुमकुम लावोनी फळनब ओटी मध्ये घातले बाला सद्गद होय अश्रुजलही गालावरी पातले कोर्या मंगलम सावधान गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्रतनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जल समुद्र सरिता कुर्या सदा मंगल शुभ भवतु सावधान आता सावधान समयो साधा समीपी असे भगवादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली असे भावे सद गुरुचे पदांबुज धरा चित्ती स्मरा साजिरे दो पक्षी कुलदेवता वधुवरा कुर्या शुभम भवतो वाजवा 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 पाठ वाजवा पंढरपुरात काही वाजत गाजत पंढरपुरात काही वाजत गाजत सोन्याचं वासिंग लगीन जिव्हेश्वरात लागत सोन्याचं वासिंग लगीन जिव्हेश्वरात लागत नगरीत काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं वासिंग लगीन जिव्हेश्वरात लागत सोन्याचं वासिंग लगीन जिव्हेश्वरात लागत हे या परळी नगरीत काय वाजत गाजत जगमित्र नागा मंदिरात काय वाजत गाजत सोन्याचं 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 बासिंग लगीन जिव्हेश्वरात लागत सोन्याचं बासिंग लगीन देवात लागत सोन्याचं वासिंग लगीन जिव्हेश्वरात लागत सोन्याचं वासिंग लगीन जिव्हेश्वरात लागत ब्रह्मदेवाच्या होते अंगा उपवर होती अंकिनी उपवर होती अंकिनी उपवर लेहोनी पत्रिका दिल्या देशोदेशावर दिल्या देशोदेशावर दिल्या देशोदेशावर टाळ
टाळ मृदंगाची घाई ओ मृदंगाची घाई लई हर्षान वाजत लईने वाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत 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 हे ब्रह्मदेवाच्या होत्या दोघी जणी कन्या होत्या दोघी जणी कन्या होत्या दोघी जणी कन्या अंकिनी दशांकिनी दिल्या कैलासीच्या वाण्या कैलाशीच्या वाण्या दिल्या कैलाशीच्या वाण्या पायी जोडव्याला मोती ओ जोडव्याला मोती 9 लाख साजत 9 लाख साजत सोन्याचं बाशिंग लगीन जिव्हेश्वरात लागत 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 9 लाख मोती शंभूराजाच्या कळसाला 9 लाख मोती शंभूराजाच्या कळसाला चढता उतरता गवंडी दादा शिरावला चढता उतरता हे चढता उतरता गवंडी दादा शिरावला चढता उतरता गवंडी दादा शिरावला हे सांगतो ब्रह्मदेव माझ लेकीच हैनात लेकीच हैनात सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन जिव्हेश्वरात लागत सोन्याचं बाशिंग लगीन जिव्हेश्वरात लागत सोन्याचं बाशिंग लगीन जिव्हेश्वरात लागत या परळी नगरीत काय वाजत गाजत संत मित्रनागा मंदिरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन जिव्हेश्वरात लागत 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 खूप थाटामध्ये विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि मग तिथं आता बाप ओसंगी घालतात भगवान जिवेश्वराच्या बापानं दोघी कन्याला धरलेला आहे ब्रह्मदेवानं आणि ओसंगी घालण्याची वेळ आलेला आहे तो प्रसंग आता आपल्याला तो प्रसंग आपण पाहू शकत नाही तेवढा फक्त प्रसंग आपल्याला नको वाटतं मुलगी पाठवण्याचा प्रसंग कारण त्या बापानं लहानपणापासून लहानाचं मोठं केलेलं असतं सांभाळलेलं असतं जन्मल्यापासून ते सकाळी सकाळी दिवस त्या चिमणीच्या चुनचुन त्या रुंजून त्या पावलांनी झालेला असतो त्या बापाला खूप अवघड वाटतं माझी आता कन्या सासूर अशी जाये मागे परतून पाय ती सारखी चाललेली असती मागे परतून पाहत असती कन्या सासरला जाताना प्रत्येक मुलीचं असतं आणि तेव्हा बाप रडतो बरं का आई ढसा ढसा मांडवामध्ये रडते पण बाप पुन्हा रडतो सगळ्यांना हात जोडून सांगतो की मला जावाई खूप चांगला भेटलाय सगळे जेवण करून जा बरं का सगळे जेवण करून जा आणि मग असा हात जोडून सांगत असतो असं भगवान जिवेश्वरांचे 2 पत्नीसोबत लग्न झालेले आहेत एक कलेची मूर्ती आहे आणि एक विद्येची मूर्ती आहे त्यांना कला द्यायची होती असे दोघींना मिळून 10 मुलं झालेली आहेत आणि इथून पुढं फक्त हे 10व्या अध्यायापर्यंतची कथा एवढी सांगितली बरं का 10 दिवसही पुरणार नाहीत पण आपण त्या ओघामध्ये सांगून गेलेलो आहोत आपण बाहेर करतो तेव्हा एक दिवस स्पेशल होते वेगवेगळे विषय प्रत्येक आता हे मुलगी पाठवण्याचा विषयाला 1 दिवस लागतो सगळेजण रडतात मग आता कशाला आज आनंदाचा दिवस आहे आज नाही रडायचं आपल्याला मुलगी आनंदानं पाठवूया आपण घरी आणि भगवान शंकरजीकडं सोपवलेल्या आहेत त्या दोन्ही कन्या घेऊन गेलेल्या आहेत त्यांचा विस्तार वाढलेला आहे मग आता भगवान जिवेश्वरांनी पुन्हा सगळं जगाला वस्त्र पुरवलेले आहेत वस्त्र पुरवल्यानंतर भगवान श्री जिवेश्वरांनी भगवान शंकरालाच गुरु केलेला आहे आणि भगवान शंकराकडून खूप मोठं ज्ञान घेतलेलं आहे आघात असं ज्ञान भगवान शंकरांनी जिवेश्वराला दिले जिवेश्वराच्या रूपातून आपल्याला सुद्धा दिलेले आहे अध्याय 17 आणि 18व्या अध्यायामध्ये खूप चांगलं वर्णन आलेलं आहे गुरुचं महात्म्य आलेलं आहे आणि गुरु कसा करावा या संसारात राहून काय करावं अशा प्रकारचं गुरुमंत्रसुद्धा भगवान शंकरजीनं केलेलं आहे संताचं महत्त्व आलेले आहेत वेगवेगळे दृष्टांत आहेत आज आपल्याला वेळ नाही अशा प्रकारचं आणि शेवटी सर्व झालेलं आहे मुलं कामाला लागलेली आहेत तेव्हा भगवान शंकर म्हणतात आता माझा एक भक्त आहे ते भक्त रोज प्रदोषकाळी
कैलासावर येतो तो येऊ शकत नाही माझ्याकडं, भक्तासाठी मला काशीला राहायला जायचं आहे, वाराणसीला, तेव्हा मी जाणार आहे. पण भगवान जीवेश्वर म्हणतात तुम्ही जाणार आहात तर मला पण सोबत न्या, मी एकटा राहणार नाही. आता मला बस झालं, माझे मुलं करायला लागलेत आता हे सर्व, मला सुद्धा तुमच्या सोबत येऊ द्या. आणि मग तेव्हा भगवान शंकरांनी जीवेश्वरांना म्हटले तुला ह्या रूपात येता येणार नाही, हे तुझं सात्विक रूप आहे, या सात्विक रूपामध्ये तुला येता येणार नाही. तेव्हा शैलसिंगी आणि भगवे वस्त्र तिथे शंकरांनी प्रदान केलेले आहेत. आणि काशी भैरव कालभैरव या नावानं तुला तिथं काशीला माझ्या ठिकाणी येऊन राहावं लागणार आहे. जन्मामध्ये येऊन काशी पाहावी बरं का. आपल्या सर्वांनीच काशीला जावं आणि काशीला गेल्यानंतर गोघाटावर कालभैरवाचे जे मंदिर आहे ते भगवान जिव्हेश्वर आहेत. आणि भगवान जिव्हेश्वरांना तिथं कायम वास्तव्य केलेलं आहे. तिथं भगवान शंकरासहित जिव्हेश्वर काशीला राहतात. म्हणून साळी वंशामध्ये येऊन काशी पाहावे जाणं. साळी वंशीयात येऊन जो या ग्रंथी जो दुर्जन आणि मांसाहार करीत जाणं त्याचं जय नाही. आपल्या धर्मामध्ये कुठल्याच हिंदू धर्मात बरं का मांसाहार नाही, आपला आहार सात्विक आहार. म्हणून आपले मी हे प्रत्येक कथेत सांगते, हसणारे हसतील पण मी प्रत्येक कथेत सांगते आणि या कथेचा फायदा होतो. मला कथेमध्ये 5 तरी माणसं मिळतात, प्रत्येक कथेत 5 माणसं मिळतात, बस झालं. घातल्यानं महाराज आपण माळा, काशीला 5-6 जण तयार झाले. रामेश्वरला गेल्यानंतर रामेश्वरून आल्यावर नवनाथची सर्व कंपनी 9-10 जण तयार झाले, सगळ्यांनी माळा घालून घेतल्या की नाही. आणि ठोंबरे साहेब ठोंबरेबाई काशीला दोघांनी माळा घातल्या. आणि जगन्नाथपुरीला सुद्धा खूप जणांनी माळा घालून घेतल्या. फक्त माझं सांगायचं काम आहे, मी एकदा साडी ग्रुपवर टाकलं होतं की मांसाहार पूरक पोस्ट करू नयेत. मला लगेच एका लेडीजचं उत्तर आलं, का करू नयेत, मांसाहार का खाऊ नये. मी म्हणलं हे शास्त्र बघ बाई, मला शास्त्र सांगतंय, मी नाही सांगत आहे. म्हटलं मांसाहार का करू नये काही नाही, मी आता एवढं सांगू शकत नाही, कारण आपला तर नाहीच आहे हा आहार. हा आहार राक्षसांचा होता, त्याला पचायला 120 दिवस लागतात म्हणतात, म्हणून आजार वाढत आहेत. म्हणून डॉक्टर सुद्धा आजकाल त्याच्याकडेच आले आहेत, मांसाहार करू नका. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मात मांसाहार नाही. सर्वांनी मांसाहार सोडण्याचा प्रयत्न करावा, सात्विक आहार घ्यावा. आणि या भगवान जीवेश्वरांचं, भगवान शंकरापासून झालेले जीवेश्वर आहेत लाखो भक्त, शंकराचे आहेत लाखो भक्त, पण आपल्या अंगात शंकराचं रक्त आहे. एवढंच मला सांगायचे. आणि इथून पुढची कथा आपण बघू, पुढे जाऊ. आणि इथेच कथेला मी पूर्ण विराम देते. आणि आजची या कथा भगवान श्री जीवेश्वराच्या चरणी आपण अर्पण करूया. आजचा आपला हा दिवस सोन्याचा नसून सोन्याहून पिवळा आहे. जय जय जिव्हेश्वर भगवान, जय जय जिव्हेश्वर भगवान, जय जय जीवेश्वर भगवान, जय जय जीवेश्वर भगवान, जय जय जिव्हेश्वर भगवान, जय जय जिव्हेश्वर भगवान, जय जय जीवेश्वर भगवान, जीवेश्वर भगवान, जिव्हेश्वर भगवान, जिव्हेश्वर भगवान, जय जय जिव्हेश्वर भगवान, जय जय जीवेश्वर भगवान, जीवेश्वर भगवान. ए पार्वती पुत्र जिव्हेश्वर भगवान, पार्वती पुत्र जीवेश्वर भगवान, शंकर पुत्र जिव्हेश्वर भगवान, शंकर पुत्र जीवेश्वर भगवान, स्वकुळ
साळी जिव्हेश्वर भगवान सकुळ साळी जिवेश्वर भगवान जिव्हेश्वर भगवान जिव्हेश्वर भगवान जिवेश्वर भगवान